करा. गव्हर्नमेंट ऍडव्हर्टाईज आता करत नाहीये की बँकेत पैसे टाका, एफडी करा, करते का गव्हर्नमेंट? पण गव्हर्नमेंट सांगते म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करा. त्यामागचं रिझन जाणून घ्या, का म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करा. समजा फॉर एक्झाम्पल आपण सर्वांनी 10,000 मंथली इन्व्हेस्टमेंट केली. समजा आपण बघूया 30 जण आहोत, तर तिथं जे काही पैसे आले 3 लाख रुपये आले, तो 3 लाख रुपये वेगळ्या सेक्टर्स मध्ये इन्व्हेस्टमेंट होत असताना फॉर एक्झाम्पल त्या फंड मॅनेजरनं काय केले, काही पैसे एसीसी मध्ये इन्व्हेस्टमेंट केले. तो एसीसी मध्ये इन्व्हेस्टमेंट केले, एसीसीच्या शेअर्स मध्ये गुंतवणूक केली. आता ज्यावेळेला बघा की एसीसीच्या शेअर्स मध्ये ज्यावेळेला तो फंड मॅनेजर गुंतवणूक करतो त्यावेळेला काय होतं, त्या ह्याला पैसे मिळतात. कुठल्या? एसीसीला भाग भांडवल मिळालं. एसीसीला भाग भांडवल मिळाल्यामुळे काय झालं, एसीसी आपल्या उत्पादनामध्ये वाढ करते, रोजगार निर्मिती वाढते. रोजगार निर्मिती वाढली की देशाचं जीडीपी वाढतं. जीडीपी ग्रोथ झाला की जे देशाचं स्वप्न आज आपण बघतोय विकसित भारतचं, ते निर्माण व्हायला आपल्याला साथ निश्चितपणे मिळणार आहे. कारण आपल्याकडे आलेले पाहुणे आपली स्टाफ अकॅडमी आणि स्टाफ वेलफेअर समिती आणि त्याचबरोबर आयसीएससी समिती यांच्या मार्फत आयोजित केलेलं हे व्याख्यान, आर्थिक साक्षरता आपल्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि सर हे खरं आहे की आमच्या लेडीजच्या बाबतीत थोडंसं हे मान्य करावं लागेल की आम्ही फारसं लक्ष देत नाही, पण लक्ष देणं खूप गरजेचं होतं, पण आमच्याकडून फारसं लक्ष दिलं गेलं नाही, हेही तितकंच महत्वाचं आहे. आज या निमित्तानं विचारमंचावरती उपस्थित असणारे माननीय शंकरा कर्वे सर, आपलं असणारं काम, आपण जे काम करीत आहात समाजासाठी, खरं तर हे समाजाचं एक देणं सुद्धा लागतं. कारण तुमच्याकडे येणारा पैसा हा तुम्ही टिकवून कसा ठेवला पाहिजे हे सांगणं आणि एक सामाजिक बांधिलकी सांभाळणं, आणि ती तुम्ही ते काम तुम्ही खूप महत्वाचं करतात सगळ्या समाजासाठी. अत्यंत साध्या सोप्या भाषेमध्ये आपण आर्थिक साक्षरतेबद्दल आम्हा सर्वांना सांगितलं. त्याबद्दल खरं तर महाविद्यालयाच्या वतीनं आमच्या सर्व कमिट्यांच्या वतीनं सर मी आपणास धन्यवाद देते. आम्ही सर्वजण आपल्या ऋणातच राहू इच्छितो. सरांनी सांगितलं, बनसोडे सर आणि गौड सर यांचं बोलणं चाललेलं होतं की आमच्या इथे एक कोर्स आहे आणि त्यासाठी सुद्धा एमओयू करून त्या कोर्ससाठी काही व्याख्यानं घेता आली किंवा काही आदान प्रदान झालं तर त्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करू असं सर बोलले. या निमित्तानं सुद्धा पुन्हा पुन्हा सर आपण आमच्या महाविद्यालयामध्ये याल आणि महाविद्यालयाच्या उत्पन्नामध्ये किंवा विकासामध्ये आमचा हातभार निश्चितच लागेल. पुन्हा एकदा सर आपणास धन्यवाद देते. आमच्या आयोजन केलं कारण प्रत्यक्षात व्याख्यान सुरू झाल्यानंतर, विषय समजायला लागल्यानंतर त्या व्याख्यानाकडे पाहण्याची दृष्टी आमची बदलली आणि एक चांगलं व्याख्यान या निमित्तानं आमच्या सर्वांच्या पुढे आलं. तर सर आपणालाही या निमित्तानं धन्यवाद देते. आमचे सर्व प्राध्यापक, आज प्राध्यापक बंधू भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत, तर सर्वांना या निमित्तानं खरं तर वेळ झाला आपल्या व्याख्यानाला, तरी आपल्या सर्वांच्या या निमित्तानं आभार मानते आणि अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपन्न झाला.